मनरेगा कायदा रद्द करून त्या जागी VBG रामजी कायदा आणला जात असल्याच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून भारतीय खेत मजदूर युनियनशी संलग्न असलेल्या लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान 1 जुलैपासून लागू होणारा VBG रामजी कायदा रद्द करा, मनरेगा कायदा वाचवा, रोहिंगा मजुरांना 200 दिवस काम व 700 रुपये वेतन द्या, गायरान जमिनी नावावर करा, गायरान जमिनीत MIDC सौर ऊर्जा प्रकल्प करू नका, गायरान जमिनीत घरकुलासाठी जागा द्या, घरकुलाची प्रकरणे निकाली काढा, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या। ज्याचा पैसा आहे त्याच्या घरामध्ये पैसा आहे दिवस चालू आले आपल्याला काय गरीबाला। आता लाल बावटा गण मरमर करतो पण मग त्याच्या पाठोबा द्या ना। लोक म्हणतात मी ते नदीचं होईल ते भूमीचं होईल अशी करते गरीबाचं। आता मी म्हणलं आम्ही म्हणलं वायगावला बाबा गाडी करा आपण आम्ही दोघी जणी आलो यांनी गुन्ह्याची गोळी आली म्हणजे लोकांना काय करायचं नाही गावाला गेलो नाही गावाला लोक साथ द्यायला ना साथ द्यायला का आपण कडे आज काय करावं आपण। अरे जवळ पातळ गाई लाल बावठ्याच्या बालाव चाला बाई येते आहे ना नाही येते आहे ना नाही नव्हता भेटायचं कुठ काय शिळा नव्हता भेटायचं कुठ काय शिळा बाप दाद्याला नव्हता मला बाप दाद्याला नव्हता मला माझ्या भीमाने लावलाय लळा तवा सोन्याने भरलाय गळा माझ्या भीमाने लावलाय लळा तवा सोन्याने भरलाय गळा पण माझ्या गळा बोली बदलची बरं मी तर म्हणते सोन्याची आपण हाय सारे भूमीन सारे आपण हाय भूमीन सारे आमच्या नावाचे द्या साधा बारे या गायराने शेतामध्ये पिकू लागले मोठ्याचे बारे या गायराने शेतामध्ये पिकू लागले मोठ्याचे बारे घेते हाताचा कुरपळीळा तवा सोन्याने भरलाय गळा घेते हाताचा कुरपळीळा तवा सोन्याने भरलाय गळा गेलं सात मांगल युवनात लाल बावट्याचे लोक मांगल युवनात लाल बावट्याचे लोक आले युवाईना एका मांग एक सात एक मांग एक सात नाथ लाल बावट्याचे लोक मांगल युवनाथ लाल बावट्याचे लोक लाल बावटाच्या वतीनं लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं PKMUच्या वतीनं देशभर आंदोलन होत आहे। त्याचं कारण आहे की येत्या 1 तारखेपासून आज 23 तारीख आहे 7 दिवस राहिले एक नवीन कायदा येतोय आपल्या नरडीचा घोट घेणारा आणि त्या कायद्याचं नाव आहे VB रामजी ते त्याला रामजी म्हणतात। काय कारण आहे आपण सर्वांनी रोजगार हमीवर कामं केली बऱ्याच जणांनी तो रोजगार हमीचा कायदा आपल्याला रोजगार देतो रोजगार नाही दिला तर 15 दिवसात बेरोजगार भत्ता मिळत होता जॉब कार्ड मिळत होते 4 नंबरचा फॉर्म दिला की काम मिळत होतं सेल्फ वरची कामं निघायची। आमच्या तुर्काबादचा बसलेला एकदा शेततळ्याच्या कामाची ऑर्डर निघावी म्हणून जवळपास 10 दिवस आंदोलन करावं लागलं आणि मग शेततळ्याची ऑर्डर तिथं झाली। त्या शेततळ्याच्या कामाला 150 मजूर त्यांनी पाठवले। शेततळ पटकन झालं 2 दिवसात आणि मजुरी आली प्रत्येकाला 14-14.5 रुपये। त्यावेळेस 191 रुपये मजुरी होती किमान वेतन पण एकदम 150 मजुराला तिथं पाठवल्यामुळे आपल्या आंदोलनामुळे त्यांनी ऑर्डर काढली परंतु मजुरी आली 14-15 रुपये। आता ते शेततळ बी तिथं नाही मानवतं चोरीला गेलं। गंगापूरला 3 तळे आपण काढले
ठिकठिकाणी हे काम झालं, याच्यातला भ्रष्टाचार सोडा. परंतु याच्यातला भ्रष्टाचार सोडल्यानंतरही आपण मनरेगा कायदा जरा बळकट करा हे म्हणत होतो. त्याच्याऐवजी मनरेगाच त्यांनी उद्ध्वस्त करून टाकला आणि आता नवीन कायदा आणला. त्याच्यात रोजगार हमीची कामं काढायचा सरपंचाला अधिकार नाही, ग्रामपंचायतीला अधिकार नाही, ते सगळं केंद्र सरकार ठरवणार. शेतीच्या दिवसात तुम्हाला 59 दिवस रोजगार हमीची कामच मिळणार नाही. 100 दिवसाचं 125 दिवस त्यांनी केले हे बरोबर आहे, परंतु त्याच्यात किमान वेतन 240च ठेवलं. आपलं म्हणणं की किमान वेतन 700 रुपये आणि वर्षाला 2 दिवस काम भेटलं. आता ह्याचा भूमिहीनांशी कसा संबंध आहे, याचा गायरानधारकांशी कसा संबंध आहे? तर गायरानधारक सुगीच्या दिवसात आपापल्या शेतात राबतील, परंतु बाकीच्या दिवसात ते देखील रोजगार हमीच्या कामावर जातात. अनेक ठिकाणी गायरानधारक आणि भूमिहीन हे चांगलं दाखवा. हे भूमिहीन भारतीय खेत मजूर युनियनशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं देशभरातील सर्व कलेक्टर कार्यालयावर व्ही ग्रामची कायदा जो आहे त्याच्या विरोधात, त्याच्या निषेधार्थ आंदोलन होत आहे. हा व्ही ग्रामची कायदा मनरेगा कायद्याला घालवून येत्या 1 जुलैपासून अंमलात येणार आहे. हा अंमलात आणू नये, हा काळा कायदा मागं घ्यावा आणि मनरेगा कायदा जो पूर्वीचा होता तो अजून सशक्त करावा. किमान वेतन 700 पर्यंत द्यावं, वर्षात 200 रुपये मजुरी द्यावी, अशा प्रकारच्या दुरुस्त्या करून हा जुना मनरेगा कायदा जो गेल्या 21-22 वर्षापासून अस्तित्वात आहे तो मोडीत काढू नये. रोजगाराचा अधिकार देणारा तो कायदा आहे. रोजगार नाही दिला तर बेरोजगार भत्ता मिळत होता, असा तो कायदा होता. तर तो मोडीत काढण्याचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार करत होतं आणि शेवटी आत्ता गेल्या हिवाळी अधिवेशनात त्या कायद्याच्या ऐवजी व्ही ग्रामची विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अभियान अशा प्रकारचा तो रोजगार आजीविका अभियान मिशन अशा प्रकारचा तो कायदा भल्या मोठ्या लांबलचक नावाचा त्याच्यात ओढून ताणून राम आणलेला आहे. महात्मा गांधीच्या नावानं असणारा पूर्वीचा कायदा नष्ट करण्यात आलेला आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. हा फक्त नावाचा मुद्दा नाही, महात्मा गांधीचं नाव गेलं आणि दुसरं नवीन नाव आलं हा मुद्दा नाही आहे. मुद्दा आहे की पूर्वीच्या कायद्यातील ज्या तरतुदी होत्या रोजगाराच्या हक्काच्या त्या काढून घेण्यात आलेल्या आणि म्हणून आज देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे सकाळपासून भारतीय खेत मजदूर युनियन आणि लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं हे आंदोलन होत आहे. नंबर 1. नंबर 2, खतं जे गायरानधारकांना उपलब्ध होत होती आजपर्यंत, परंतु आता यावर्षी 7/12 दाखवल्याशिवाय खतं आणि बियाणे मिळत नाही. खतं विशेषतः गायरानधारकांना 7/12 देण्यात आलेलं नाही. 30-40 वर्षापासून जी जमिनी कसत आहेत त्या जमिनीचे पट्टे नावावर करा म्हणून हे लढत आहेत आणि म्हणून 7/12 नाही आहे, परंतु जमीन त्यांच्या ताब्यात आहे. ते दरवर्षी पिकं काढतायत, बाजरी काढतायत, कपाशी काढतायत, मका काढतायत आणि त्याच्यावर हे उदरनिर्वाह करतायत. आता यावर्षी 7/12 दाखवल्याशिवाय जर खतं मिळणार नसतील आणि यांना 7/12 नसेल तर यांची शेती कशी कसायची हा मुद्दा आहे. म्हणून तोही आता आम्ही कलेक्टर साहेबासमोर मांडलेला आहे. आजच्या या आंदोलनात गेल्या आठवडाभर आम्ही ग्रामीण भागाचे दौरे करून ग्रामपंचायतीवर मोर्चे काढून हे आंदोलन आज संघटित केलेलं आहे.